पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सध्या बैठक सुरू आहे। गेल्या 1 तासापासून मोदींच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। तिन्ही दलांचे प्रमुख पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकीला उपस्थित आहे। बैठकीला अजित डोवाल देखील उपस्थित आहे, तर सीडीएस संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बैठकीला हजर असल्याचं कळतंय। उद्या भारत आणि पाकचे डीजीएमओ एकमेकांशी चर्चा करणार आहे आणि त्याआधी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ही महत्त्वाची बैठक सुरू आहे। अधिक अपडेट घेणार आहोत याच बैठकी संदर्भात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय अधिक माहिती आहे या बैठकी संदर्भात? पर्यंत गेल्या 1 तासांपासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तिन्ही दलाच्या प्रमुखांची बैठक जी आहे ती सुरू आहे। या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तिन्ही दलाचे प्रमुख जे आहेत ते उपस्थित आहेत। सीडीएस अनिल चव्हाण जे आहेत ते सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। उद्या पाकिस्तान आणि भारताचे 2 डीजीएमओ म्हणजे जे खरं तर मिलिटरी ऑपरेशन करतात त्या दोन्ही प्रमुखांची बैठक जी आहे ती होणार आहे। जी चर्चा होणार आहे त्या बैठकीमध्ये भारताची नक्की भूमिका काय असावी त्या संदर्भातली चर्चा जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीमध्ये होऊ शकते। भारत आणि पाकिस्तान या 2 देशांच्या मध्यस्थीमध्ये अमेरिकेने महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि त्या संदर्भातली घोषणा जी आहे ती डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती। डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे की काश्मीर संदर्भात सुद्धा उद्या काही चर्चा होऊ शकते का याचा प्रयत्न जे आहे ते आमची यंत्रणा करेल। मात्र त्या संदर्भात काश्मीर संदर्भात भारताची भूमिका काय असावी या संदर्भामध्ये चर्चा जी आहे ती सुद्धा बैठकीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही। मात्र काल आपल्याला माहिती आहे की भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमधला युद्धविराम जो आहे तो थांबला, मात्र त्यानंतर काही वेळातच पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन जे आहे ते सुद्धा करण्यात आलं। त्या संदर्भातली चर्चा जी आहे ती सुरू होऊ शकते। मात्र काही वेळानंतर पाकिस्तानकडून करण्यात आलेला गोळीबार जो आहे तो थांबवण्यात आलेला होता। आजच्या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानकडून जरी सांगण्यात आलेलं असलं की युद्धविराम जो आहे तो आहे, मात्र तरी सुद्धा पाकिस्तानचे कुरापती जे आहे ते थांबत नाही। त्यामुळे तिन्ही दलाला जे आहे ते अलर्ट राहण्याच्या सूचना करायची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दिल्या जाऊ शकतात, कारण अजूनही अनेक शहरांमध्ये रेड अलर्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। मात्र तिन्ही दलाच्या प्रमुखांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते खरं तर काल नंतरचं ब्रीफिंग घेताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र गेल्या 1 तासांपासून पंतप्रधानांसोबत जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये महत्त्वाचा मुद्दा असणार आहे ते म्हणजे उद्या भारत आणि पाकिस्तान या 2 देशांचे डीजीएमओ जे आहेत ते दोन्ही डीजीएमओ जे आहेत ते चर्चा करणार आहेत। त्यामुळे या चर्चेमध्ये भारताची भूमिका काय असावी किंवा पाकिस्तान समोर कोणत्या अटी ठेवल्या जाव्यात, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताने कडक भूमिका घेतलेली आहे ती म्हणजे दहशतवादाला कोणताही खतपाणी जे आहे ते भारताकडून घातलं जाणार नाही। पाकिस्तानने खरं तर जे दहशतवादी पुरस्कृत जे सांभाळलेले होते त्यावरती भारताने स्ट्राईक केल्यानंतर त्यामुळे ही बैठक महत्त्वाची असणार आहे। या बैठकी संदर्भातील अधिक अपडेट प्रदीप तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।